चला नमस्कार. मनोग्राम देवराई या ठिकाणी एक अनोखा आम्ही उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाचं खरं एक हे जे हातामध्ये धरलेलं आहे याला रूट फिस्ट सिस्टीम असं म्हणतात. रूट फिस्ट सिस्टीम म्हणजे थोडक्यात एखाद्या झाडाला आपण सलाईनवर जिवंत कसं ठेवायचं याचा हा प्रयोग आहे. याच्यासाठी आपल्याला हे जे काही साहित्य लागलं आहे त्याच्यामध्ये फक्त हा आहे बघा, जवळजवळ 1.25 मीटरचा नाडी लागते आणि त्याच्यातले काही भाग तुम्ही बघितला असेल टेपने गुंडाळलेला आहे आणि एक बाजू मोकळी आहे, दुसरी बाजू मोकळी आहे. त्यातला एक भाग आहे तो जमिनीमध्ये जाणार आहे आणि दुसरा भाग आहे तो बाटलीमध्ये जाणार आहे. तर हे प्रात्यक्षिक कसं करायचं हे तुम्हाला मी आता दाखवतो. त्याच्यासाठी या ठिकाणी मी हा एक प्लेन नाडा घेतलेला आहे. या ठिकाणी 2 इथे गाठी बांधलेल्या आहेत. हे गाठी याच्यासाठी आहेत की हा जो मधला भाग आहे हा जमिनीच्या वरती राहणार आहे, की ज्याच्याकडून ह्याला जर सेलोटेपने आपण गुंडाळलं तर ह्याच्यातून जाणारं जे पाणी आहे सलाईनच्याद्वारे ते पाणीचं बाष्पीभवन होणार नाही. यातला हा उजवीकडचा भाग आहे तो जमिनीच्या आतमध्ये असणार आहे, त्यामुळे हा प्रोटेक्टेड राहणार आहे. आणि हा डावीकडचा जो भाग आहे तो बाटलीमध्ये असणार आहे. तर आता हे मी करायला सुरुवात केलेली आहे. बघा या ठिकाणी ही नाडी घेतलेली आहे. या ठिकाणी 2 मार्किंग केलेले आहेत. आमच्या खड्ड्याची जशी माप आहेत त्याप्रमाणे आम्ही हा मधला भाग जो जमिनीवर राहणार आहे तो एकदा मी मार्क केलेला आहे. उजवा भाग जमिनीच्या आत जाणार आहे, म्हणजे साधारणपणे 1.25 फुटाचा खड्डा, 1.25 ते 1.5 फुटाचा खड्डा आहे. आणि डाव्या बाजूला बाटलीची साईज असं तुमच्या लक्षात येईल. मधला भाग आहे त्याच्यासाठी मी आता सेलोटेप लावतोय. मी एक बाजू ठेवतो याला या ठिकाणी, थोडं अजून काढा बाहेर. बरोबर ठीक आहे. आपल्या हातातली ही नाडी आहे, त्याचा जो ज्या ठिकाणी आपण गाठ बांधलेला आहे तो भाग मी सेलोटेपवर चिटकवलेला आहे. दुसरा भाग सुद्धा या ठिकाणी मार्किंगसाठी आता मी कट करून घेतो आहे. सेलोटेप या ठिकाणी कट करा. इथे मध्ये, हां इथे मध्ये मारा, हां मारा, शाबाश, हां शाबाश, ठीक आहे. सेलोटेप ठेवून द्या. या ठिकाणी ह्या सेलोटेपला मी इथे धरलेलं आहे. या ठिकाणी धरा, घट्ट धरा, हां बरोबर आहे. दुसरा भाग मी धरलेला आहे. या ठिकाणी यांच्या मदतीने मी आता हा जो रॅपर आहे तो एका बाजूला धरलेला आहे आणि हा सावकाश मी ही नाडी आता फिरवतो आहे की जेणेकरून त्याला संपूर्ण हा सेलोटेप रॅप होऊन जाईल. आणि अशा प्रकारे छान पद्धतीने त्याला आपण बाष्पीभवन होऊ नये म्हणजे ह्यातलं पाणी हे त्याचं सूर्याच्या वाफेमध्ये म्हणजे वाफेमध्ये याचं रूपांतर होऊ नये म्हणून आपण हे संपूर्ण ही सिस्टीम करतो आहोत. तर त्याच्या सिस्टीममुळे असं घडलेलं आहे बघा, आपण एक झाड 30 दिवस साधारणपणे 1.5 लिटर पाण्यावर जगवू शकतो. म्हणजे आपलं थोडक्यात पाणी किती वाचतं ते बघा. ठिबक सिंचनपेक्षाही हे पॉवरफुल सिस्टीम आहे. याला रूट फिस्ट सिस्टीम असं म्हणतात. आणि या सिस्टीमच्याद्वारे फक्त एका बाजूला ही बाटली आहे बघा, तुमच्या तिथे लक्षात येईल. या बाटलीला हे बुच आहे, ह्या बुचातून हे या ठिकाणी असं आत जाणार आहे असं छानपैकी. हे बाटलीचं बुच ह्याच्यावर घट्ट बसेल आणि हा भाग इकडनं पाण्याने फक्त भरलेला असेल बाटली. ही 1 लिटर बाटली सर्व 15 दिवस सहज जाईल आणि हा दुसरा भाग जमिनीमध्ये जाईल. उद्या आम्ही हे प्रत्यक्ष झाडाचं ज्या ठिकाणी करणार त्यावेळी तुम्हाला हा प्रयोग त्या ठिकाणी पण दाखवू आम्ही. पण ही सिस्टीम लक्षात घ्या, म्हणजे याला येणारा खर्च तर तुम्ही लक्षात घ्याल. ही बाटली फक्त 1 रुपया, ह्या नाडीचा खर्च 1-1.5 रुपया आणि ही सेलोटेप म्हणजे साधारण 5 रुपयाच्या आत अशा प्रकारची सिस्टीम तयार होते. आणि आपला खूप चांगल्या मोठ्या एका प्रयोगाद्वारे पाण्याची बचत होते. कमीत कमी पाण्यावर झाडं कशी लावायची हा प्रयोग आम्हाला श्री अशोक माथोर यांनी बायफमध्ये सुद्धा राबवलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला देवराई फाउंडेशनच्या देवराईमध्ये आम्हाला हा प्रयोग करून दाखवला आणि त्याचंच हे प्रात्यक्षिक आम्ही उद्या या ठिकाणी करणार आहोत. आणि अशा प्रकारे ही सगळी झाडं छान पद्धतीने जगतील आणि आम्ही याचं ऑब्झर्वेशन करू. कारण आता पुढील 2 महिने हे उन्हाळ्याचे आहेत, कडक उन्हाळ्याचे, तीव्र उन्हाळ्याचे आहेत. त्यामुळे ह्या पाण्यावर ही झाडं कशी जगतात याचं सुद्धा आम्ही ऑब्झर्वेशन करणार आहोत आणि झाडांना कमी पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.